आठवणी. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही बेळगावला जात असू. आई, मावश्या, मामा आणि त्यांची मुले. मोठा गोतावळा होता. बेळगाव हे माझ्या आईचे आजोळ. मग त्याला मी काय म्हणावे? पणजोळ? असं नेहमी लहान असताना मला प्रश्न पडे. माझ्या पणजीनेच आईचा आणि तिच्या भावंडांचा सांभाळ केला. कारण माझी आजी लवकर देवाघरी गेली होती. पणजी आणि पणजोबा यांनाच आम्ही सर्वजण आजी आणि आजोबाच म्हणत असू. एकदा आजी, आई आणि मावश्या यांच्यासोबत एक भले मोठे गाठोडे घेऊन बसली होती आणि त्याच्या गाठी सोडताना स्वतःशीच म्हणत होती, कोणी सांगितल्या होत्या 1760 गाठी मारायला? काय माहीत. मी तिच्याकडे बारकाईनं बघत होते की ती काय करते आहे. हे कसले गाठोडे आहे ग? आणि तू काय करते आहेस? मी विचारले. आजी म्हणाली, हे आहे माझ्या आठवणींचे गाठोडे आणि मी आठवणी सोडते आहे. माझ्या बालमनाला प्रश्न पडला की आठवणी गाठोड्यात बंद कशा काय होतात आणि आता त्या सुटतील कशा? आणि जरी सुटल्या तर सुटल्यावर त्या उडून गेल्या तर? आणि त्यांना बांधून का ठेवलंय असं? आणि आठवणींचं गाठोडं तुझ्याकडेच कसं काय? आणि आजोबांचं कुठे आहे? आजी हसली आणि म्हणाली, आजोबांच्या आठवणी त्यांच्या पेटीत आहेत. मला अजूनच प्रश्न पडला की तुझ्या आठवणी गाठोड्यात आणि आजोबांच्या पेटीत असे का ग? माझे प्रश्न आटपत नाहीत हे बघताच आजी म्हणाली, चल तुला लाडू देते. आणि माझी तिथून चक्क हकालपट्टीच केली. मीही चतुर होते. लाडू फस्त करून परत आजीच्या मागे हजर. दाखव ना ग, सांग ना ग तुझी आठवण. मी तिच्या मागे लागले. आई जरा रागावूनच म्हणाली, जा बाळ, खेळ बाहेर. अगं, या गाठी निघतील तर दाखवणार ना? आजी जरा वैतागली होती. आजोबांनी थोडी ताकद लावून गाठ सोडवून तर दिली, पण कापड जरा विरले गेले. ते बघून आजीचे मन हळहळले. काय झाले असे विचारताच ती म्हणाली, माझी आवडती साडी होती ती, म्हणूनच त्याचे गाठोडे बनवले होते. म्हणजे आवडत्या गोष्टी गाठोड्यात ठेवायच्या, मग त्याच्या आठवणी होतात का? हे ऐकून आजीला हसूच आवरेना. ती म्हणाली, अगं, आठवणी काय नुसत्या गाठोड्यातच असतात असे नाही. प्रत्येक जण त्याच्या मनाच्या कप्प्यात आठवणी साठवतच असतो. फक्त कुणाला दिसत नाही हे खरे. आता ही काय नवीन भानगड? मी म्हणाले. आधी मला माझे मन दाखव आणि नंतर तो कप्पा पण दाखव ज्यात मी आठवणी ठेवल्या आहेत, असे मी जरा गुस्सातच म्हणाले. ती म्हणाली, तू मोठी झाली की बरोबर सापडेल तुला तुझा आठवणींचा कप्पा मनातला. आजीला हसावे की रडावे कळत नव्हते. मग शेवटी आजीने गाठोड्यातला एक डबा काढला आणि त्यातल्या काही छोट्या छोट्या गोष्टी माझ्या आईच्या, मावशीच्या, मामांच्या अशा काही ज्या वस्तू होत्या त्या दाखवल्या. आणि गाठोड्यात तिने अजून ठेवणीतल्या साड्या वगैरे सुद्धा ठेवल्या होत्या. मग ती म्हणाली की या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे ही झाली एक प्रकारची आठवण. आणि कधी कधी एखाद्या वस्तूबरोबर काही प्रसंग घडलेला असतो. ती सुद्धा आठवण ठरू शकते. तू मोठी झाल्यावर मागे वळून बघशील ना, तेव्हा तुझ्याकडे सुद्धा खूप आठवणी जमा झाल्या असतील. आणि सर्वच आठवणी आपण सगळ्यांना सांगू शकत नाही. ती डब्यातल्या नथीकडे बघून हसून म्हणाली, काही आठवणींवर हक्क फक्त आपलाच असतो. तिने काय सांगितले हे मला काहीच कळाले नव्हते. मोठी लोक असे अगम्य का बोलतात बरे? काहीच इंटरेस्टिंग वाटले नाही, म्हणून मी खेळायला बाहेर पळाले. बाहेर जाऊन माझ्या इतर भावंडांना आणि मित्रमैत्रिणींना मला जी काही माहिती कळाली होती ती पुरवायचे काम केले. मोठी जबाबदारी असते ती लहानपणी. मला तुमच्यापेक्षा वेगळे आणि जास्ती माहिती आहे
असे सांगून सर्वांसमोर भाव जो खायचा असतो. मी सर्वांना मनातला कप्पा शोधायला सांगितला, की ज्यात आपल्याला आपल्या आठवणी ठेवायच्या आहेत. सर्वजण शोधू लागलो, पण काय शोधायचे कोणालाही कळेना. ते मला विचारू लागले, कसे आणि कुठे शोधायचे ते तरी सांग ना. मी म्हणाले, मी तुम्हाला माहिती दिली आहे. जा जाऊन शोधा आपापले. सगळी मेहनत मीच का करू? खरं तर मला तरी कुठे माहिती होते काय शोधायचे. थोडा वेळ उगाच काहीतरी शोधायचा प्रयत्न केला आम्ही. मग दिले सोडून. खेळायच्या नादात नंतर विसरूनही गेलो. आज 6-7 वर्षानंतर आजी पुण्याला आमच्याकडे आली होती. रात्री माझ्या केसांना छान तेल लावून देत होती आणि आमच्या गप्पाही छान रंगल्या होत्या. गप्पा मारत असताना माझे लक्ष सहज समोर तिच्या सामानाकडे गेले. तिची पेटी दिसली. मी लगेच विचारले, तू आता गाठोडे नाही वापरत आजी? ती हसून म्हणाली, अगं ते काय मी घेऊन फिरते की काय? मी तिला विचारले, मग तुझी गाठोड्यातली एखादी आवडती आठवण तरी सांग ना गं. ती जरा आढेवेढे घेऊ लागली. ती म्हणाली, बऱ्याच आहेत. पण मी म्हटलं, तुझी सर्वात आवडती कुठली गोष्ट आहे गं? ती तरी सांग. मग ती म्हणाली, माझी आवडती आठवण आहे नथ. मग आजी, त्याच्याबरोबर काही स्टोरी आहे का गं तुझी? मी विचारू लागले. आजी काही बोलले ना, पण मी काही तिचा पिच्छा सोडेना. मी म्हटलं, सांग ना गं आजी त्याच्या रिलेटेड स्टोरी. मग आजी म्हणाली, थांब सांगते. ती म्हणाली, माझे लग्न झाले तेव्हा मी होते फक्त 8 वर्षांची आणि आजोबा होते 15 वर्षाचे. बालपणीचे लग्न आमचे. लग्न म्हणजे काय, काही कळत नव्हते. तेव्हा आमची साधी ओळखही नसायची आणि एकमेकांशी बोलायची मुभा पण नव्हती. सगळं काही नवीन होतं. घरातली मोठे जे सांगतील तसे आम्ही वागायचो. माझ्या हातात पाटल्या, बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र, मोहनमाळ, बोरमाळ, पायात पैंजण आणि नाकात नथ असे एवढे दागिने घातलेले असायचे. मला आवडायचे ते सर्व घालायला, पण थोडा वेळच, कारण नंतर जड वाटू लागे. नथ माझ्या नाकापेक्षा मोठी होती आणि जड सुद्धा. म्हणून मी थोड्या थोड्या वेळाने काढून ठेवायचे. कोणी विचारले की लगेच घालायचे. एकदा काढून ठेवलेली नथ सापडेनाच. खूप शोधू लागले. रडवेली झाले होते. तेवढ्यात तुझे पणजोबा आले आणि हळूच नथ माझ्या हातात ठेवून गेले आणि म्हणाले, रडू नका. नथ हरवली तर परत आणता येईल. पण तुम्ही रडलात हे तुमच्या आईवडिलांना कळाले तर त्यांना वाईट वाटेल. ते ऐकून माझे रडू गायबच झाले. कारण तुझ्या पणजोबांचा प्रेमळ आवाज मी पहिल्यांदा ऐकला होता. हे सांगताना आजही आजीच्या चेहऱ्यावर गुलाबी हसू होते. आणि त्याला गुलाबी हसू का म्हणतात हे मला आज कळले आहे. आजी का म्हणाली होती की काही आठवणी फक्त आपल्याच असतात हे सुद्धा कळाले. आजीने नथ गाठोड्यात ठेवली होती खरं, पण तिची खरी आठवण होती ती तिच्या मनातल्या कप्प्यात, जी तिने जतन करून ठेवली होती एवढी वर्ष. खरंच आपण आपल्या आठवणींवरतीच जगत असतो का? आपल्याच आयुष्यात मागे जाऊन परत सत्यात येतो, परत मागे जातो, परत सत्यात येतो आणि हे आपण कितीतरी वेळेला करत असतो. खरंच किती मोठी पॉवर आहे ही. मनात काय चालू आहे हे कोणालाही कळू शकत नाही. म्हणतात ना, मनाचा थांगपत्ताही लागत नाही. घर बसल्या शेकडो योजने फिरून येतो आपण. मन म्हणजे असे आहे ना, थांब म्हटलं थांबत नाही. कुठे जाणार सांगत नाही. माझं असलं तरी काही मन माझं ऐकत नाही. आज कित्येक वर्षाने मला हे सर्व अचानक आठवत होते. आजीने सांगितल्याप्रमाणे माझ्या मनाचा कप्पा उघडला होता वाटतं. खरंच काही गोष्टी कळायला वेळच द्यावा लागतो. आई, ए आई, इकडे ये ना ग जरा.
हाक मारीत माझ्या मुलाने मला भानावर आणले. आई, चल ना ग, आपण टाईम कॅप्सूल बनवूयात. म्हणजे रे काय? मी म्हणाले. तुला टाईम कॅप्सूल माहिती नाही? मोठ्याने तो म्हणाला. आजीनं सांगितलेल्या गोष्टी आत्ता कुठे मला उमजत आहेत, तोवर याने येऊन अजून नाविन्यात भर टाकली. मनात म्हटले, अजूनही कितीतरी गोष्टी आपल्याला माहीत नाहीत. त्याच्या हातामध्ये एक छोटासा डबा होता. त्यात त्याने एक छोटी गोटी, एक छोटी गाडी, एक स्टिकर आणि एक छोटेसे पत्र असे ठेवले होते. मी म्हटलं, ह्याचं काय करणार आहेस तू? तो म्हणाला, हा डबा बागेत एका झाडाखाली खड्डा करून ठेवणार आहे. मग त्याचं काय होतं? मी विचारले. तो म्हणाला, अगं आई, तो डबा मी आत्ता ठेवणार आणि काही वर्षानंतर मी तो काढून बघणार. मग मी मोठा झालो की तो मी काढून बघितल्यावर परत या माझ्याच गोष्टी आणि या पत्रात माझ्यासाठी मी जे काही लिहून ठेवलेलं आहे सिक्रेट, ते वाचून किंवा ते बघून मला किती मजा येईल ना, मोठा झाल्यावर असं सगळं काही वाचायला. आई, तुझी टाईम कॅप्सूल कुठे आहे? तो म्हणाला. तू पण माझ्यासोबत बनव ना. मग मी त्याला म्हणाले, माझे छोटे गाठोडे आहे ना, ते दाखवते. आणि उरलेल्या सर्व गोष्टी मी मनातल्या कप्प्यात ठेवलेल्या आहेत, ज्या माझ्यासोबत सतत नेहमीच असतात. आता त्याचा प्रश्न आला, आई, मला तुझ्या मनाचा कप्पा दाखव ना आणि माझ्यासुद्धा. त्याच क्षणी मी माझ्या आणि आजीच्या प्रसंगात आठवणीत परत गेले. खरंच, पिढ्या बदलल्या, बदलत राहतील. आठवणी सांभाळण्याच्या पद्धतीसुद्धा बदलतील. गाठोड्याचे रूपांतर टाईम कॅप्सूलमध्ये झाले, पण बदलला नाही तो मनाचा कप्पा, जो प्रत्येकाजवळ आहे. योग्य वेळ येताच त्यातून आठवणी बाहेरही येतात आणि परतही जातात. किती आश्चर्य आहे नाही, की आठवणी या सहजरित्या मागे जाऊन परत पुढे येतात. प्रत्येकाला एक मनाचा कप्पा आहे, पण त्याच्यापर्यंत पोहोचायचा मार्ग कुठे अथवा कसा आहे हे अजून कळालेच नाही.